एकदा सिद्धार्थ वनात विहार करीत होता. अचानक एक घायाळ हंस सिद्धार्थासमोर येऊन पडला. हंसाच्या शरीरात कोणीतरी बाण मारलेला. रक्ताच्या थारोळ्यात तो हंस मृत्यूच्या यातनेने तडफडत होता. सिद्धार्थ कळवळला. त्यानं आपल्या कोमल हाताने हंसाच्या शरीरातील बाण काढला. हंसाने आपल्या किलकिलत्या डोळ्याने सिद्धार्थाकडे पाहिलं. त्याची ती केविलवाणी अवस्था पाहून सिद्धार्थाचं मन द्रवलं. तो विद्ध हंसही निर्धास्तपणे सिद्धार्थाच्या पोटाला बिलगला. राजपुत्राने त्याला थोपटले, त्याला पाणी पाजले. आपण आता सुरक्षित आहोत ह्याची जाणीव होऊन हंसही निश्चिंत मनाने कलकलला. तेवढ्यात देवदत्त तिथे आला. हंस भीतीने थरथरला. देवदत्ताने हंसाची मागणी केली. जीवाच्या आकांताने हंस सिद्धार्थाच्या अंगाशी बिलगला. सिद्धार्थ त्या हंसाला म्हणाला, नाही मित्रा, घाबरू नकोस, मी आहे. देवदत्त बळजबरी करायला लागला, पण सिद्धार्थाचा निर्धार पक्का होता. सिद्धार्थ म्हणाला, तू हंसाचा जीव घेण्याचा प्रयत्न केलास, तू त्याचा स्वामी होऊ शकत नाही. देवदत्तही चिडला. शेवटी ते दोघंही न्यायासाठी लवादाकडे पोहोचले. त्याही सभेत सिद्धार्थाने ठामपणे सांगितले, महोदय, मारणाऱ्यापेक्षा तारणाराच श्रेष्ठ असतो. लवादालाही हा युक्तिवाद पटला आणि त्यांनी सिद्धार्थाच्याच बाजूने निर्णय दिला. प्रजापती, अशा आदर्शवादी तर्काने राज्य चालवता येत नसतं. कधी कधी तर्काला न पटणाऱ्या गोष्टीही कराव्या लागतात. राज्यासमोर असलेल्या रक्ताच्या नात्यातील लोकांनाही शत्रू समजून त्याचं निर्धारण करावं लागतं.